भाजपचे आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयामध्ये बंदूक भेटायला आलेल्या एका व्यक्तीच्या बॅगमध्ये बंदूक सापडली आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे। आमदार संजय केनेकरांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय। ठीक आहे, सध्या जी वस्तू आहे ती आम्ही ताब्यात घेतली, ती इन्व्हेस्टिगेशन करून आपण सांगू। एअरगन सारखी दिसते ती, त्यानंतर ती कोणी आणली काय आणली ते कॅमेरे आम्ही चेक करू आणि त्यानंतर त्यानं कशासाठी आणली त्याचा उद्देश काय हे सगळं चेक करून आपण इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला उत्तर देऊ। प्रथमदर्शनी एअरगन दिसते। बरं, एअरगन आहे म्हणजे का आणली कशासाठी आणली ती कुणी आणली ते आपण CCTV फुटेज वगैरे पाहून याचं सविस्तर इन्व्हेस्टिगेशन करून आपण त्याला शोधून काढू। धन्यवाद। संजय केनेकर यांचं हे कार्यालय आहे गंगवाई चौकामध्ये। या कार्यालयामध्ये संजय केनेकर आले होते, त्यामुळे तरी पोलिसांनी दिलेली प्रतिक्रिया आहे। प्रथमदर्शनी पाहता ही एअरगन वाटते, कोणी आणली का आणली हे तपासा अंती लक्षात येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आम्ही कॅमेरे चेक करू, CCTV फुटेज चेक करू, कोणी ही गन आतमध्ये आणली, ती गन आणण्यामागचं उद्दिष्ट काय होतं हे सगळं चौकशी अंती समजेल अशी माहिती पोलिसांनी। तर हीच ती बॅग आहे। आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर ती बॅग पाहतोय दृश्यांमध्ये, ज्या बॅगमध्ये ती एअरगन होती ती एअरगन आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय असं पोलिसांनी म्हटलेलं आहे। मात्र अर्थात तपासा अंती लक्षात येईल की ती गन नेमकी कसली आहे आणि कोणी आणली का आणली हे सुद्धा चौकशी अंती तपासा अंती CCTV फुटेज तपासल्यानंतरच कळेल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिलेली आहे। भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेमध्ये बंदूक आढळलेली, आता ती व्यक्ती कोण होती हे सगळं CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर CCTV फुटेजची तपासणी केल्यानंतरच लक्षात येईल। पोलिसांनी सुद्धा ही प्रतिक्रिया दिलेली आहे। संभाजीनगरमध्ये आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयामध्ये गन आढळून आलेली आहे, एका बॅगेमध्ये ही गन आढळली आहे। आमदार केनेकर यांना भेटण्यासाठी म्हणून काही व्यक्ती आले होते आणि त्यांच्यापैकी एका व्यक्तीच्या बॅगमध्ये ही गन आढळल्याची माहिती आहे। काल रात्री ही व्यक्ती आली होती अशी माहिती आहे भेटण्यासाठी म्हणून, आणि आता या बॅगेमध्ये गन आढळल्याने मोठी खळबळ माजली। पोलीस संबंधित ठिकाणी पोहोचलेले आहेत, पोलिसांनी ती गन ताब्यात घेतलेली आहे आणि त्यानंतर प्रतिक्रिया देताना ती प्रथमदर्शनी पाहता एअरगन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र अर्थात तपासा अंती नेमकी ती गन कसली आहे, कोणी आणली, कशासाठी आणली या संदर्भातली माहिती समोर येईल असंही पोलिसांनी म्हटलेलं आहे। Thank you.